तर राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षणाला जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली। मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये लोकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। मागासवर्गीय आयोगातर्फे जळगाव जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण सुरू आहे आणि आता आपण जळगाव महापालिकेच्या प्रभागात आहोत आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी मराठा समाज असेल किंवा खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण सुरू आहे। यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्हाभरातील 8000 प्रगणक आणि 1000 पेक्षा अधिक पर्यवेक्षकांचं नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील जे नागरिक आहेत त्यांचं सर्वेक्षण आता सुरू आहे। प्रत्येक घरी जाऊन हे सर्वेक्षण आता सुरू आहे। आपण बघू शकतो की आता आपण जळगाव शहरातील महापालिका क्षेत्रात आहोत आणि महापालिका असतील, जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका असतील किंवा इतर तालुक्यांमध्ये हे सर्वेक्षण सुरू आहे। 8000 पेक्षा अधिक प्रगणक या ठिकाणी नेमण्यात आले असून 1000 पेक्षा जास्त पर्यवेक्षक आहेत। जवळपास 150 पेक्षा अधिक प्रश्नांचा हे सर्वेक्षण सुरू आहे आणि लवकरात लवकर हे सर्वेक्षण पूर्ण करून हा अहवाल राज्य मागासवर्गीय आयोगाला पाठवला जाणार आहे। लवकरात लवकर हे जे सर्वेक्षण सुरू आहे हे पूर्ण होईल आणि मराठा समाज असतील किंवा खुल्या प्रवर्गातील जे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी ह्या माध्यमातून त्यांचं सर्वेक्षण पूर्ण करून भविष्यात जो आरक्षणाचा त्यांचा मुद्दा आहे तो मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासन हे ॲक्शन मोडवर असून तात्काळ लवकरात लवकर हे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।